हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण उपयुक्त आणि अपायकारक सजीव यांच्याबद्दल माहिती घेऊया. आपल्याला माहिती आहे की काही सजीव आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असतात, पण आपल्याला हेही माहिती आहे की काही सजीव आपल्यासाठी अतिशय हानिकारक असू शकतात. या दोन्ही विषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू. उदाहरणार्थ, फळं, भाज्या, हळद किंवा बैल यांच्यासारख्या उपयोगी वस्तू आहेत, बरोबर? त्याचप्रमाणे कोल्हा, नंतर कुजलेलं सडणारं अन्न आणि विषारी वनस्पती याही गोष्टी निसर्गात सापडतात. यासारख्या सगळ्या उपयुक्त आणि अपायकारक सगळ्या सजीवांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. आता ह्या सगळ्या चित्रांची रचना बघून तुम्हाला काय लक्षात येतं? काही आठवत आहे का? बरोबर ओळखलं. हे असे षटकोन कुठे सापडतात बरं? मधमाशीच्या पोळ्यामध्ये. त्या मधमाशासुद्धा मध साठवण्यासाठी अशाच प्रकारच्या षटकोनी रचना बनवतात आणि मग त्यामध्ये त्या षटकोनांमध्ये छोटा छोटा मध साठवतात. मध ही सजीवांनी म्हणजे मधमाशांनी बनवलेली खूप छान, खूप उपयुक्त अशी वस्तू आहे. मला तर खूप आवडते, तुम्हालाही आवडत असेल, बरोबर? पण तीच मधमाशी कधीतरी आपल्याला चावली तर मग ती उपयुक्त नसून अपायकारक सजीव बनते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हो ना? तुम्ही याबद्दल विचार नंतर करा. पण आत्ता आपण वळूया आपल्या विषयाकडे, निसर्गातल्या उपयुक्त गोष्टींकडे. पहिलं आहे अन्न. वनस्पती हे आपल्याला अन्न पुरवतात आणि ते आपल्या आहाराचा मुख्य भाग आहे. वेगवेगळी फळं जसं की सफरचंद, केळी आपल्याला पोषक मूल्य देत असतात. त्याचप्रमाणे भाज्या जसं की पालक, टमाटा आपल्या आहारातील महत्त्वाचा भाग आहेत, बरोबर? नंतरची उपयुक्त वस्तू ती म्हणजे औषधी वनस्पती. कुठल्या औषधी वनस्पती तुम्हाला माहिती आहेत का हो? थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि आठवून बघा. काही आठवलं? पहा, औषधी वनस्पतींमध्ये असते हळद. हळद ही उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. त्यानंतर आहे आवळा. आवळा हा केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. शिवाय त्यामध्ये जीवनसत्व सी असतं, जे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करत असतं. नंतर आहे कडुलिंब. हे कीटकांपासून आपलं संरक्षण करतं. धान्यामध्ये वगैरे किंवा घरामध्येही कडुलिंब वापरलं की आपल्या घरात कीटक येत नाही किंवा डाससुद्धा येत नाही. आता हे झालं वनस्पतींचं. मानवाला उपयुक्त प्राणी कुठले कुठले आहेत बरं? तुम्हाला आठवतात आहेत का काही? बरं पहा, सगळ्यात पहिले आहे काही पाळीव प्राणी जसं की गाढव किंवा खेचर. हे प्राणी आपल्या दैनंदिन कामांमध्ये मदत करत असतात. गाढव किंवा खेचर हे ओझं वाहून नेण्याचं काम करत असतात. नंतर आहेत बैल. हे आपल्याला शेत नांगरण्यासाठी मदत करतात. आता मला माहिती आहे बऱ्याच लोकांकडे ट्रॅक्टर्स वगैरे आले आहेत, पण तरी बैलही हे अनेकांकडे आहेत. बरं, आता हे झालं मदत करण्याबद्दल. पण प्राण्यांपासून आपल्याला अजून काय मिळतं? प्राण्यांपासून आपल्याला मिळतं अन्न आणि वस्त्र. जसं की ही पहा गाय. गायीकडून आपल्याला दूध मिळतं आणि मग दुधाचे आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवता येतात, हो ना? दही, लोणी, ताक, तूप, पनीर वगैरे वगैरे. गायीप्रमाणेच म्हशीसुद्धा दूध देतात आणि काही प्रदेशांमध्ये बकरीचं, याकचं किंवा उंटाचं दूधसुद्धा वापरलं जातं. नंतर आहे मेंढी. मेंढी आपल्याला लोकर पुरवते आणि थंडीमध्ये लोकरीचा उपयोग तर तुम्हाला काही वेगळा सांगायलाच नको. लोकर वापरून आपण स्वेटर, टोपी, शाल असं सगळं बनवू शकतो, बरोबर? चला तर, हे सगळे झाले उपयुक्त सजीवांची उदाहरणं. आता आपण बघू अपायकारक सजीवांची उदाहरणं. त्यात सगळ्यात पहिले आहेत जीवाणू आणि बुरशी. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, बुरशी म्हणजे फंगस. इथे आपण काही सडक्या भाज्या आणि फळं पाहू शकतो. तसंच या दुसऱ्या फोटोमध्ये या फळांना बुरशी लागलेली दिसते. या डाव्या चित्रातली फळं जीवाणूंमुळे खराब झालेली आहेत आणि उजवीकडच्या चित्रामधली फळं बुरशीमुळे खराब झालेली आहेत. तर हे जीवाणू आणि बुरशी हे दोन्ही सूक्ष्म जीव आहेत आणि हे आपलं अन्न खराब करू शकतात. पण सगळेच जीवाणू आणि सगळ्याच प्रकारची बुरशी खराब नसते बरं. कधी कधी ते काही उपयोगाचे असतात सुद्धा, पण त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये नाही बोलूया. आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत ते तर अपायकारक आणि हानिकारक जीवाणू आणि बुरशीच आहेत. आता त्यानंतर आहेत विषारी वनस्पती. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं त्याचं उदाहरण म्हणजे धोतरा.
धोत्र्याचं फूल आणि पान हे दोन्ही विषारी असतं. आणि तसंच आहे गुंजा, ह्याची सुद्धा बी अत्यंत विषारी असतं. या दोन्ही वनस्पती दिसायला सामान्यच असल्या तरी या अतिशय विषारी आणि अपायकारक असतात. यांची ओळख करून घ्यावी आणि यांच्यापासून दूरच राहावं. यानंतर आहेत प्राणी, अपायकारक आणि धोकादायक प्राणी. पहिलं उदाहरण आहे साप. सगळेच साप काही विषारी नसतात, पण आपल्याला सापाचा दंश झाला आणि तो साप विषारी असला तर तो दंश घातक असू शकतो. ताबडतोब उपचार नाही केले तर जीवसुद्धा जाऊ शकतो. तसाच अजून एक विषारी प्राणी म्हणजे विंचू. विंचूचंही विष सापापेक्षा जास्त हानिकारक असू शकतं. नंतर आहेत उंदीर. उंदराचा चावासुद्धा प्राणघातक होऊ शकतो आणि उंदीर इतर रोगराईसुद्धा पसरवतात. आता हे झाले विषारी सजीव. यानंतरचा प्रकार आहे हिंस्त्र प्राणी. हे सुद्धा अपायकारक सजीव असतात. हे सहसा वन्य प्राणी असतात आणि यांची उदाहरणं तर आपल्याला सांगायलाच नको. पहिलं आहे वाघ. वाघोबाशी पंगे कोणाला घ्यायचे आहे बापा? नको नको. हे दोन हत्ती एकमेकांशी भांडतात आहे, ह्याच्यामध्ये आपण अजिबात पडायला नको, हो ना? हत्ती तर वाघापेक्षाही मोठे आणि उंच असतात. चिडलेले असताना हे अतिशय धोकादायक असू शकतात. त्यानंतर आहे कोल्हा किंवा लांडग्यासारखे प्राणी. हे वाघ किंवा हत्तींसारखे जास्त धोकादायक वाटत नसले तरी त्यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं. तर हे आहेत प्राण्यांचे सगळे उदाहरणं. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो याचा सारांश बघा. पृथ्वीवरचे सजीव हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. काही सजीव आपल्यासाठी उपयोगी असतात आणि काही हानिकारक असतात किंवा अपायकारक असतात. उपयोगी वनस्पतींपासून आपल्याला अन्न आणि औषधं मिळतात. त्याचप्रमाणे प्राणी आपल्याला मदत करतात, अन्न आणि वस्त्रसुद्धा पुरवतात. पण त्याचप्रमाणे काही वनस्पती विषारी असतात आणि आपल्याला धोका पोचवू शकतात. आणि तसेच अपायकारक प्राणीसुद्धा असतात. एक तर ते विषारी असतात किंवा हिंस्त्र प्राणी असतात. त्या सगळ्यांची ओळख करून घेणे आणि त्यांच्यापासून सावध राहणे हे महत्त्वाचे आहे.